तर काय बोलणं निवांत नसायला पाहिजे. आणि मी तुमचा तो विषय असा आहे की आजचा ब्लॉग खूप भारी असणार आहे, कारण खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे. आणि पुण्याचे अहमदनगरचे खूप फेमस आणि खूप चांगले मास्टर येत आहेत आपल्या मिरजेमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा. सॉरी पहिलाच सांगतो, कारण डेली ब्लॉग किंवा कंटिन्युटी पडत नाही आहे ब्लॉगची आणि पाहिजे तसे येत नाही. थोडं कामात बिझी आहे, तर समजून घ्या. येणार ब्लॉग येणार. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा. तिथं चांगले रील्स येतात. तर भेटूया व्हिडिओमध्ये. चला. क्या बोलेंगे? यीशु मसीहा, तालियों के साथ यीशु मसीहा. Come on, levante, जोरदार खड़ा. Let's go. Hallelujah. One, two, sing to the Lord. 1, 2, 3, go. Hallelujah.
चलेंगे। मेरा उठना और चलना तुझे भाता रहे। किसके जीवन में? जीवन में यीशु तेरा क्या भाता रहे? और एक बार मेरे जीवन में जरा भाता रहे। टेन्शन गेलं सुख मिळालं, घराचं टेन्शन गेलं, एका माणसाचं लग्न कसं होईल त्याचं टेन्शन गेलं, भविष्याचं कसं होईल त्याचं टेन्शन गेलं, मला एवढंच लक्षात ठेवायचं। हालेलुया। मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं। विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं मिरज नगरीमध्ये स्वागत करूया। प्रभूच्या इच्छेमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं
मिरज नगरीत स्वागत करतोय. आध्यात्मिक सभा 2025 आणि या आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि पास्टर वायदंडे त्यांचं कुटुंब. थँक्यू सर. आम्हाला या ठिकाणी प्रभूची सेवा तुमच्यामध्ये करण्यासाठी एकत्र केलं, बोलावलं, त्यासाठी धन्यवाद. आणि सगळ्यात मोठा गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला. हालेलुया. एक जोरात टाळी वाजून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. तो राजांचा राजा आहे. तो सर्व स्तुतीस योग्य आहे. तो सर्व भयास योग्य आहे. तो महान पवित्र देव आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व पास्टर्स, सर्व मेयर्स, तुमच्या देशासाठी किंवा नेत्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी जे उच्च वर्गावरती आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. फादर, मी सगळं आमचं हृदय एकत्र आणत आहोत आणि प्रार्थना करत आहोत की थँक्यू तू आम्हाला भारत देशात ठेवलेलं आहे. थँक्यू लॉर्ड. तू 140 करोड संजीवनाची लाट येऊ दे. फादर, प्रत्येक सेवक येशूचं नाव वापरला जाऊ दे. तुझ्या पवित्र आत्म्याची आग प्रत्येक मंडळीमध्ये असू दे. आणि फादर, प्रत्येक लोकांद्वारे अनेक जे अंधारात ते प्रकाशामध्ये येऊ दे. आमच्या पास्टरांना आणि आम्हाला तू एकत्र प्रेमाच्या धाग्यात बांध. आणि शेवटच्या दिवसात आणि 27 वचनाकडे आपण येऊया आणि प्रभू आपल्याशी काय बोलत आहे आपण ऐकूया. प्लीज कृपा करून येऊया. कलसीकरास पत्र 1 अध्याय 26 आणि 27 वचन. प्लीज कृपा करून ऐकूया, वाचूया. जे गुज युगांपासून व पिढ्यांपासून गुप्त ठेवलेले होते, ओके, परंतु आता त्याच्या पवित्रांना प्रकट करण्यात आले आहे. ओके, ते हे वचन आहे. हा, राष्ट्रांच्या लोकांमध्ये या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. देवाला बरे वाटले. ती संपत्ती म्हणजे तुम्हामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा ही आहे. बायबल सांगतं की युगापासून आणि पिढ्यांपासून देवाची इच्छा होती की प्रत्येक मानवाला, पण प्रेज गॉड, देवाची सहनशीलता वाट पाहत आहे. प्रभू येशू मिरजवरती प्रेम करतो. आय से प्रभू येशू सांगलीवरती प्रेम करतो. आय से प्रभू येशू प्रत्येकावर वैयक्तिकरित्या प्रेम करतो. म्हणून तो आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझे पाऊल अंधारात चालू नये. दरिद्री चालू नये. शैतानाच्या मार्गावर चालू नये. पण माझे पाऊल जीवनाच्या मार्गावर चालावे. हालेलुया. पण पास्टर, आज माझ्यासाठी देव काय करेल? मी लोकांना नेहमी सांगतो, तुझी जेवढी इच्छा नाहीये, तुझी जेवढी इच्छा आहे की देवाने तुझ्यासाठी काम करावं, तुझ्यासाठी कार्य करावं, त्याच्या काही पटीने देवाची इच्छा आहे तू आशीर्वादित व्हावं. ना तुम्ही नाही ऐकलं मी काय की लोकांना कळते माझं मराठी कळते तुम्हाला? ओके. तुमची जेवढी इच्छा आहे की पास्टर आजच हा कॅन्सर मेला पाहिजे, आजच माझी परिस्थिती बदलली पाहिजे, पास्टर आजच मी या त्रासातून बाहेर आलो पाहिजे, त्याच्या काही पटीने देवाची इच्छा आहे की तुम्ही या सर्व संकटातून त्रासातून वर यावं. कोणी दुसऱ्याकडे पाहणार नाही. प्लीज आपले डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा. प्लीज आपले डोळे बंद करा आणि प्रभूशी बोला. प्रभू जरी पास्टर इथे आले, तो आणले म्हणतात की तू माझा कुंभार आहे, तर माझं जीवन तुटलेलं आहे प्रभू, तू परत एकदा घडवणारा देव आहे. डोळे बंद करा आणि चला आपण सगळे प्रार्थना करूया. आणि प्रभू येशूच्या नावाने अधिकार घेणार आहे. तर कोणी इथं असं
सूचना